जय शिवराय. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आज आपण प्रतापगडावर एक मोहीम आहे, त्या मोहिमेसाठी चाललो आहे. आज आपल्यासोबत शिवसह्याद्री महानाट्याचे डायरेक्टर लेखक विनयदादा दाभाडे आहेत. प्रतीकदादा पण आहेत जे शायराची भूमिका करतात. शंकर भाऊ आहेत. डी.वाय. पाटीलमधले काही तन्मय आहे, चिरंजीव आहे, देवा आहे. असे आम्ही चाललो आहे मोहिमेला. पुढे जाऊन तुम्हाला थोडी माहिती सांगतो काय कसं काय ते कशासाठी चाललो आहे, काय चालू आहे दादा सांगतात तुम्हाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकदादा आलेले आहेत आपले शिवसह्याद्री महानाट्यातले शाहीर प्रतीकदादा दाभाडे. त्याच्यानंतर विनयदादा दाभाडे गाडी चालवतात आहेत. मी विनयदादांना विनंती करतो, दादा आपण जे काही मोहिमेला चाललो आहे आता याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. ललिता पंचमीचा उत्सव हा जाणता राजा महानाट्याचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून ललिता पंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो. गेली अनेक वर्ष आमचे चुलते शामराव आप्पा दाभाडे हे या ललिता पंचमीच्या उत्सवाला जात असेल. त्याच्यानंतर आता आमची दुसरी पिढी की जे आम्ही ललिता पंचमीच्या उत्सवाला जातोय. आता हे मला जसं कळतंय तसं हे माझं जवळ 10वं ते 12वं वर्ष आहे की ललिता पंचमीच्या उत्सवाला आम्ही जातोय. ललिता पंचमीच्या उत्सवाला प्रतापगडची भवानी माता, या भवानी मातेला जाणता राजात लिहिलेले जे काही गोंधळ स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले, ते गोंधळावरती सर्व मंडळी ही फेर धरतात, माशाली नाचवतात, तलवारी नाचवतात. अनेक मानकऱ्यांच्या तलवारी या तुळजा भवानी मातेच्या चरणी तिथार भेटीसाठी येत असतात. आणि सर्व सरदार घराण्यातील मंडळी ही देखील त्या ठिकाणी फेर धरतात. असा हा ललिता पंचमीचा उत्सव. उद्या सकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पालखी निघते, पालखी प्रदक्षिणा होते आणि हा उत्सव संपन्न होतो. असं या उत्सवाचं महात्म्य आहे. जय शिवराय. एक 10 मिनटाचा ब्रेक घेतला आम्ही, चहा नाश्ता केला आहे आणि थांबलो आहे ते म्हणजे वाईच्या जवळचं जे पावदान आहे तिथं स्टॉप घेतला आहे. व्हिडिओ मागाशी काही काढता नाही आलेली, ब्लॉग घेतल्यानंतर प्रवासाचा घेतला आहे. आता आपण भेटू डायरेक्ट गडावर, गडाच्या पायथ्याशी. पायथ्यापासून आपल्याला पुढचा कंटिन्यू करायचा आहे. तर भेटूयात पायथ्याला. बंद करून चालू करतो ती कुठली महाबळेश्वराच्या पुढं आहे, घाटात ना, घाटात आहे आता. महाबळेश्वर आहे ना, त्याच्या पुढं घाट आहे, तिथं आहे. तर अख्खा फॉग आहे बघा, अख्खा फॉग आहे बघू शकता. तर काही लोक उतरले ते आपलं फॉग लाईट साफ करण्यासाठी. काय बघते. जय शिवराय मित्रांनो. एवढं धुकं आहे, समोरचा रस्ताही दिसत नाही. आम्ही घाटात आहोत आता, घाट सेक्शन चालू होतं आहे, त्याच्या आधीचाच पोर्शन आहे. तुम्ही बघू शकता गाडीचे हेडलाईट पुसायचं काम चाललं आहे. असा एक घाट आहे हा. महाबळेश्वर क्रॉस करून पुढं आलेलो आहे. अजून अर्धा तास 1 तास तरी लागेल पोचायला. चला भेटूयात.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो. 8:40 झालेत. आत्ताशी पोचलो आहे आम्ही आता चढायला सुरुवात करतो आहे. बघा जर दिसत असेल हे बघा, ही पायरी आहे, इकडनं सुरुवात करायची. बोर्ड वगैरे लागले आणि वातावरण बघा तुम्ही कसं आहे. धुक्याचं वातावरण. चला चालता चालता आपण घेऊ शूट. जय शिवराय. 8:52 झाले. 8:40ला सुरुवात केली चढायला. जवळच मंदिर आले. वातावरण खूप भारी आहे. दाखव रे फिरव. माझं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आता आरतीचा टाईम झालेला आहे. नशिबाने आपल्याला आरती भेटणार आहे. आतलं फुटेज घ्यायचा प्रयत्न करतो. मगाशी आपण आलो. आपल्याला आरती भेटली. आरतीचं फुटेज घेतलेलं ते टाकू आपण. त्याच्यानंतर महाप्रसाद चालू होता, तिथं महाप्रसाद घेतला आपण. आता देवीचं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे छान. आता पुढच्या गोंधळची तयारी चालली आहे. तो गोंधळ आपण बघूया. तुम्ही सोबत राहा शेवटपर्यंत. जय शिवराय.
शिवराय पूर्ण कार्यक्रम झालेला आहे. बाहेर बघू शकता तुम्ही, बाहेर फेर धरला आहे, गोंधळाचे फेर आहे, तलवारी नाचतात आहेत, नंग्या तलवारी. इथे मागं भवानीचं मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बसलेलं देवीचं मंदिर आहे आणि हा सभामंडप आहे असा. एवढं भारी फिलिंग आहे हा कार्यक्रम म्हटलं, पूर्ण एकदम भारी वाटतं आहे. अक्षरशः असं वाटतंय की सकाळ होते डायरेक्ट, असं वाटतंय सकाळची हे येते म्हणजे जेव्हा 11च वाजले फक्त, पण पहाटेची फिलिंग येते. किती वाजले? 11 वाजते, पण असं वाटतंय सकाळची 6 आणि ते 7 वाजते असं वाटायला लागले आता. एकदम एनर्जी आली आपल्याला. आमची थोडीशी गडबड झाली आहे, आम्ही निघायची तयारी करतोय. प्रत्येक दादा आमचे विनय दादा आहेत, फेटा बांधतात और आजचा कार्यक्रम यशस्वी पार पडलाय. आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतोय. आता तिच्यात आवाज येतोय, आवाज येत असला तरी तुम्हाला ऐकावा लागणार आहे, कारण की बाहेर अख्खा कल्लोळ झालेला आहे. भरपूर लोक मशाल घेऊन असतात, तलवारी घेऊन असतात. आता परतीचा प्रवास आम्ही चालू करतोय. कार्यक्रम झाला आहे आपल्यापर्यंत बऱ्यापैकी. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, मागं जे दिसतंय तुम्हाला तिथं तुळजाभवानी मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेली स्वतःच्या शिवराय. आता झालंय सगळं, आता निघतोय आम्ही. अशा प्रकारे आजचा दिवस सत्कर्मी लागलेला आहे. आजचा जो कार्यक्रम ज्यासाठी आपल्याला यायचं होतं, जे उद्देश होतं तो साध्य झालेला आहे. आतमध्ये गोंधळ चालू आहे अजून, पण देवीचं जागरण चाललं आहे. मशाली नाचतात आहेत, पेटलेल्या तलवारी नाचतात आहेत. आम्हाला परत मोठा पट्टा गाठायचा आहे म्हणून लवकर निघतो आहे. दर्शन छान झालं आहे, आरती भेटली, देवीचं दर्शन भारी झालेलं आहे स्पेशली, आणि वातावरण भारी आहे. आता गड उतर करायची वेळ आलेली आहे. आम्ही आता उतरायला सुरुवात करतो.